नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे गायत्रीज रेसिपीजमध्ये तुमचं. मंडळी, गडबडमध्ये वेळ नसेल तेव्हा भात बनवायचा असेल तर असा फ्लावर भात तुम्ही बनवू शकतात. अशा पद्धतीने असणार आहे. त्यासाठी आपल्याला फ्लावर छान सोलून स्वच्छ धुवून थोडा वेळ मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे, परत धुवायची आहे आणि उकळून घ्यायची आहे. तर 80% एवढी उकळायची आहे. त्यानंतर तांदूळ घ्यायचे, स्वच्छ धुवून ठेवायचे आणि भात बनायला सुरुवात करायची आहे. तर काही खडे मसाले घेतले आहेत मी इथे. प्रथम खडे मसाले टाकायचे आहेत. तेजपत्ता टाकायचा आहे. कांदा झाल्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. आलं लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर मिक्सरला पिसून घ्यायचे, छान बारीक करून घ्यायचे अशा पद्धतीने. आता टोमॅटो, कांदा, खडे मसाले झाल्यानंतर त्यात फ्लावर टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे. लक्षात असू द्या, फ्लावर उकळलेलं असावं, पण खूपच जास्त उकळू नका. 80% एवढं उकळा, कारण भात होईल तसं तसं आपला फ्लावर पण शिजेल त्यामध्ये अजून. तर ह्या ठिकाणी फ्लावर परतल्यानंतर तांदूळ टाकायचे डायरेक्ट. ह्या ठिकाणी लक्षात घ्या, अजून मी आलं लसूण टाकलेलं नाही आहे आणि मसाले पण टाकले नाही आहेत, सुके मसाले अजूनपर्यंत. तर अशा पद्धतीने खडे मसाले कांदा टोमॅटोमध्ये छान परतून घ्यायचे. फ्लावर परतल्यानंतर तांदूळ पण परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपल्याला टाकायचे हिरवी मिरची, आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट. छान मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर बाकीचे मसाले ॲड करणार आहोत आपण. त्यामध्ये मी हळद टाकत आहे. त्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे. ही तिखट नसते पण रंग छान येतो. एकदा मिक्स करून घ्यायचे. छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे. तुम्ही चिकन मसाला, बिर्याणी मसाला, कुठलाही मसाला ॲड करू शकता. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला. तर बघा, त्या कढईमध्ये झाला नाही पूर्ण भात, कारण गरम ते कढईचं साईज कमी पडली म्हणून मी चेंज केली आहे इथे कढई. तर आता पाणी ॲड करायचं आहे. लक्षात असू द्या, गरम पाणी ॲड करा आणि छान उकळी येऊ द्या. खोवलेलं नारळ आणि कोथिंबीर आपण नंतर टाकूया, जेव्हा भात असा शिजत येईल तेव्हा. आता त्यावर या पद्धतीने पाणी टाका, म्हणजे भात खाली लागणार नाही. आणि एक 5 ते 10 मिनिट भात शिजायला वेळ असेल त्यावेळी आपण त्यावर अशा पद्धतीने खोवलेलं नारळ आणि कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त असा सर्व करायचा आहे पापड आणि लोणच्याबरोबर फ्लावर भात. तर मंडळी, तुम्हाला पण हा फ्लावर भात आवडला असेल तर नक्की नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक्स करा आणि कमेंट करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलपर्यंत पण पोचवा. थँक्यू.